नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर जसं की माहिती आहे तुम्हाला, आज आहे कोण वार आहे? आज शुक्रवार आहे. तर नेहमीप्रमाणे मला समजत नाही, मला चिडचिड होती. मी गाडीची चावी कुठे ठेवतो काय माहिती, पानचटवाणी. आता गाडीची चावी शोधतो. तर बघ खांद्यावर हँडकरचीफ आहे माझं, बांधायचं होतं, निघायचं होतं. पण आता ते चावी नाही मिळते. चावी लवकर प्रयत्न करतो भेटण्याचा आणि निघतो. परत भेट एक थोड्या वेळात निघू आपण मस्तपैकी. क्वालिटी दिसतो 150 माहिती दिसतच असेल, काय हरकत नाही. जेवायला काही गेलेलं नाही मी, भूक नव्हती एवढी, काय हरकत नाही. मध्ये खाऊ आपण प्रवासाच्या मध्ये. एक थोड्या वेळात निघून जाऊ आपण, तोपर्यंत थांबासोबत नाही का. प्रवास करायचा आहे आपल्याला, तुम्हाला आणि मला. मस्तपैकी रोडच्या गोष्टी दाखवतो. लवकर आपल्याला अंधार पडायच्या आत आपल्याला लवकर जायचं आहे मित्रांनो. निघूया आता ऑफिसमधून, तर जाऊ आता. आणि आपल्यासोबत एक जण कार्यकर्ता आहे. लोकेशन टाक, लोकेशन टाक, लवकर आवरा, लोकेशन टाक. चालन, याला बी घेऊन जायचं आपण. जाऊ सोबत आता. निघतो, बॅग बॅग आवरतो, दीप एकदम रापचिक, आणि तिथं बोलतो रूम वरती. ठीक आहे, तोपर्यंत जातो तिकडे. तोपर्यंत थांबा. कार्यकर्ता म्हणतो तोपर्यंत एक काम करतो, हे चेक कर. आवडलं काल चेक करून झाली. तू फक्त आवर, त्यांनी मॅप टाकलं लोकेशन. तर आता मी फक्त कपडे भरतो. जास्त काही न्यायचं नाही, एवढे दोनच गोष्टी न्यायच्यात, कारण की आपलं ऑलरेडी सामान आहे. ठीक आहे, तर पण रेडी आहे. तर आता भाऊनी जे लोकेशन टाकले त्या लोकेशनवरती जाऊ आणि त्याला तिथून घेऊ. काय माहिती आवरलं की नाही, पण मला तिथे जायला एक 15-20 मिनटं लागतील मॅप बघत, कारण की मला तो रूट माहीत नाही, त्याचं घर कुठे काय आहे. तर आता निघू आता. की कसं टॅन पडू नये आता म्हणून घातलंय. हा टॅन पडू नये म्हणून घातलंय फुल बायचं शर्ट, म्हणजे फुल स्लीव्स यू कॅन से. तर चला आता करतो प्रवासाला स्टार्टिंग. जय श्रीराम, जय गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, आणि जय पवन सुतन महान की जय. करतो स्टार्टिंग, गाडी चालू करतो आणि जातो त्याच्याकडे मॅप बघत. आणि मधलं काय असेल तर दाखवतो. 3 रूट आहेत मला त्याच्याकडे जायला, पण कोणतं पिक करावं तेच कळत नाहीये. ठीक आहे, बघतो अनालिसिस करतो. मग आलोय भाऊच्या जवळपास एक 300 मीटर अंतरावर आहे. म्हणले कसलं मंदिर आहे, त्याला विचारू आपण नेमकी कसलं मंदिर आहे. आणि सगळं डोंगर भाग आहे, सगळं बाणेर आहे बरं. काही दाखवतो तुम्हाला, अजून काही दाखवतो आलं इथलं लोकेशन दाखवतोय. आता त्याला कॉल करतो, मला इथंच राहतो काय माहिती, तो समोरच्या बिल्डिंग मध्ये. थांबा, कॉल करतो त्याला. बरोबर होता आपलं, हीच बिल्डिंग येते. अरे यार, कशी दाखवतो वगैरे त्याची गाडी आणि ही बिल्डिंग. हा टिल्ट नाही होतं ते येईल किंवा आता खाली. आवरले वाटतं त्यांनी बी. केवढी बॅग घेऊन आलाय यो. अरे ही बॅग आहे का काय? अरे गाडी केवढी शिके, आणि ते ब्लॉक केवढं चाललंय. कुठे ठेवायची अशी? मध्ये ठेव ना, मध्ये बस. मध्ये नाही, कुठे ठेव. अरे मध्ये मला अडचणी, मध्ये ठेव. बस. आणि बॅग तर लईच खतरनाक दिसू राहिली जरा. आणि चष्मा बिस्मा घालायची काय गरज होती? आणि शर्ट कोण घालतं प्रवासाला? अरे भाई, फुल स्लीव्हचं शर्ट बरं राहतं. स्लीव्ह घातले, पण टी शर्ट घालावं लागतं मित्र. शर्ट कोणी घालायला लावलं तुला? शर्ट आता आणि इथं राहतोय तू, आणि हे मंदिर कसलं आहे समोरचं? लवकर सांग. तू काय देवी? तू काही देवीचं आहे का? बरोबर. आणि इथं पावसाळ्याचं पाणी खाली येत नाही का असं? त्यांनी केलं ना सगळं सोय. ठीक आहे, चालेल, निघू आता. ऑलरेडी लेवल आर्किटेक्चर, इथलं आर्किटेक्चरचा प्लॅन नंतर सांगतो, पण आता निघू. लवकर निघू आता. 5च वाजून ओला घेतलंय मागे, मोकर बेजारी झाली. पण हे बघा, हे कोणतं एरिया सांग लवकर. चल, औंध मध्ये आलो आम्ही. याच्यामुळे मोकर हे डिलाइट. आणि कोणता मॉल आहे? असा औंधचा परिसर आहे. आता निघतो सिटीच्या बाहेर जायचं. तर भाऊ, प्रवासला जबरदस्त झालेला आहे. किती किलोमीटर आला असं ना आपण? थोडेसे आमचे ह्याच्या थोड्या बमला प्रॉब्लेम आला, माझ्या पण थोडा बमला प्रॉब्लेम आलाय, म्हणजे बटक्सला. बोल ना, किती झालाय प्रवास? तर मागं जरा इच्छा नसताना आम्हाला इथं वडापाव खावा लागतोय, कारण की भूक लागलेली आहे. थोडं पाणी पिणी पिऊ, रस बीस पिऊ, लास्ट थांबू. आता रांजणगाव येईन ना पुढं, तर रांजणगाव पण बाहेरून दाखवतो. तिथं बी थांबतो आम्ही 2-3 मिनिटं. मागच्याच पण इथंच थांबलो होतो या लोकेशनला मी. ठीक आहे, काय हरकत नाही. आता खाऊ वडापाव वगैरे नाही का? तुला काय बोलायचं की इथपर्यंत आला तुझा प्रवास? बोलायचं नाही माझा. अरे तोंड आता खायला उघडायचंय मला. ठीक आहे, चला. चहा जरी ह्याने घेतलेला असला तरी पण मला एक घास पाहिजे मित्र. घेऊ ना? आता हे ब्लॉग मध्ये टाकणार आहे का? हा, सगळं. आता हे वडापाव खातो मी. हॅलो. अरे काय ना, मला येऊ राहिलो आता सांगतोय घरी. येड रांजणगाव मध्ये आल्यावर इकडे बघा ट्रान्सपोर्टच्या गाड्या. ते सगळ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या रांजणगावमध्ये रे. आता सांगतोय देव. आता रांजणगावात थोड्या वेळ गेले का तिथं थांबतो, तुम्हाला एक दाखवतो विषय तिथला काय काय. भाऊला पाठवलंय पेमेंटला. त्याला म्हणलं पेमेंट कर, नाही का? तू सिनियर आहे म्हटल्यावर पेमेंट तू केला. हळूहळू ट्रॅफिक वाढवली बघा.
थोडं जेवलोय ना जेव्हा जेव आलंय हे बघा हे लाजू राहिलं लांब लांब पळू राहिलंय आणि बॅग कोण घेईन रे माझी ठीक आहे आणतो जर एवढा टाइम प्रवास केला माझा सिनियर म्हणजे समजण्यासाठी बोलते बरं काय तसं आहे की पण शेवटी पोहोचलो आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेत वाजलेत किती 9:09 20:31 आता याला घरी सोडायची ड्युटी माझ्याकडे घरी सोडते आला आता मला इकडे जायचंय इकडून इतक्या जवळ रस्ता आहे पण आता इकडून जावं लागेल ह्याच्यामुळं जाऊ दे काय हरकत नाही जाऊ आपण ह्याच्यासाठी इकडे हे चिडचिड करू राहिलं डीमार्टला आलो म्हणलं 2-3 गोष्टी घेऊन जाऊ घरचे फोन येऊ राहिलेत मला बी याला बी तर आता 2-3 गोष्टी घेतो लवकर जातो नाही का पुन्हा एकदा स्वागत आहे कारण की थोड्या वेळासाठी काय झालं कारण असं होतं की आता बघा तुम्ही सगळेजण झोपलेले बीच फक्त जागा आहे कारण की आलो जरा वेळ बसलो वगैरे हात पाय धुवून फ्रेश झालो जेवण वगैरे केलं जरा पडलो आता लागली झोप मला कालचा व्लॉग एडिट झालेला आहे तो फक्त आता पोस्ट करतो आणि आजचा व्लॉग पण एडिट करावा लागेल आणि प्रवास जरा आपला जास्त झाला कारण की डबल सीट कार्यक्रम होता ना आपलं तुम्ही माहितीच आहे तुम्हाला ते आदितीचं होते नाव आहे कार्यकर्त्याचं तर ते सोबत आलो मजा आली बरं वाटलं मध्ये थांबलो पण होतो जसं की तिथं पण वेळ गेला बरं का तिथं नसतं तुम्हाला माहिती मागचे किती वेळा मी नगरपुणे गेले पण त्या नगरपुण्यामध्ये मी कधी थांबत नव्हतो पण ह्याच्यासाठी थांबलो थोडंसं म्हणजे याच्यासाठी म्हणजे नाही म्हणता यायचं पण भूक लागली होती मग त्याला भूक लागली मला भूक लागली म्हणलं मग खाऊन घेऊ थोडंसं खाल्लं वगैरे मग परत तिथून निघलो आणि नंतर मग पुढं थांबलोच नाही मग इथं नगरमध्ये आलो थोडं थांबलो होतो कारण की बटक्स आमची जरा खतरनाक झाले ठीक आहे काय हरकत नाही आजसाठी टीव्हीपर्यंत भेटत पुन्हा नवीन व्लॉगमध्ये तिल देन बाय बाय काळजी घ्या गंधुर